नमस्कार. मायबोलीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. मी डॉक्टर समीरा गुजर जोशी आणि आज सन्मान महाराष्ट्राचा 2024 या कार्यक्रमाचं पुन्हा एकदा निवेदन करण्याची संधी मला मिळते आहे. मला याची खास बाब याचं निवेदन करत असताना जी जाणवली ती म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट ही संकल्पनेला धरून आहे. म्हणजे मी आणि अभिजित आम्ही जे कपडे परिधान केलेले आहेत ते सुद्धा मराठी संस्कृतीचं चित्र आपल्यासमोर उभे करणारे असे आहेत. फार सुंदर असं हे आमचं आउटफिट धना पैठणी यांनी केलेलं आहे. पैठणी हे आपल्या महाराष्ट्राचं महावस्त्र आहे. तर असा संपूर्ण संकल्पनेला धरून असलेला कार्यक्रम, मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारा कार्यक्रम, म्हणून याचा भाग होत असताना आणखीन आनंद होतोय. सन्मान महाराष्ट्राचा नावाचा हा पुरस्कार सोहळा गेल्या वर्षीपासून सुरू झाला आणि मला जेव्हा ही कन्सेप्ट ऐकली तेव्हा मला इतकं आवडलं की आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान सोहळे, पुरस्कार सोहळे होतात. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या मातीतल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांचा सन्मान महाराष्ट्राचा याच नावानं जर होत असेल तर याहून अजून भरजरी आणि भव्य दिव्य सोहळा काय होऊ शकेल. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याचा गेल्या वर्षीपासून भाग होताना मला मनापासून आनंद वाटतो आणि प्रवीण आणि प्रवीणा यांचे खरं तर मनापासून आभार की त्यांनी मला यासाठी कन्सिडर केलं आणि याचा आता मी आय थिंक कायमचाच भाग ठरलेलो आहे. पण हा परफॉर्मन्स जरा जवळचा आहे कारण आशिष पाटीलने कोरिओग्राफ केलं हे गाणं आणि माझी अत्यंत आवडीची गाणी या परफॉर्मन्समध्ये आहेत. पहिलं गाणं आहे जैत रे जैतचं मी रात टाकली, स्मिता पाटील यांचं गाणं येते, त्यामुळे मी ऑलरेडी वेडी झाले आहे. त्याच्यानंतर सगळीची जुनी मराठी गाणी आहेत, म्हणजे ऐरणीचा दिवा आहे, त्यानंतर चिंब पावसाना आहे, या सगळ्या मराठी गाण्यांची एक छान मेडली आहे. हा माझा आउटफिट जरी असा असला तरीही आशिष पाटीलने ही सगळी गाणी थोडं कथ्थक स्टाईलमध्ये बसवली आहे, त्यामुळे काहीतरी वेगळाच बघायला मिळणार आहे फॉर शुअर. मला खूप टेन्शन येतं जेव्हा परफॉर्मन्स असतो. इतकी वर्ष मी परफॉर्म करते पण ते तो जो ईज आहे ते एक असतं ना की खूप मी रिलॅक्स आहे, माझा परफॉर्मन्स आहे, असं कधीच झालं नाही. आज 12-13 वर्ष झाली मी परफॉर्म करते पण अजूनही ती शांतता माझ्या मनात येत नाही. मी शेवटपर्यंत प्रॅक्टिस करत असते आणि इट्स अ टीमवर्क, आपल्या सगळ्यांचं टीमवर्क आहे. त्यामुळे सन्मान महाराष्ट्राचा आता कसा होणार आहे हे बाप्पाच्या हातात आहे. नमस्कार, मी आशिष पाटील आणि मायबोली जे महाराष्ट्राचं सगळ्यात नंबर 1 म्युझिक चॅनल आहे, तुम्ही आज इथे आलात या कार्यक्रमामध्ये, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. यंदाचं पूर्ण नृत्य दिग्दर्शन मी केलेलं आहे. मी स्वतः परफॉर्मसुद्धा करतो आहे. अनेक उत्तम कलाकार आहेत, अमृता, पूजा सावंत आणि मी सुद्धा. कार्यक्रमाची सुरुवातच माझ्यापासून झाली होती गणेश वंदना, जे माझ्या अगदीच हृदयाच्या जवळ असतं. म्हणजे माझा तो हट्ट असतो की मी गणपती बाप्पाला निर्विघ्नपणे पार पडू दे बाप्पा, असं मी म्हणतो. आणि खूप उत्तम एनर्जी लागली आणि पहिल्याच सुरुवातीला जर ते वन्स मोर म्हणत असतील तर अजून काय पाहिजे एका कलाकारासाठी. सो माझे प्रत्येक कॉस्ट्यूम मी स्वतः डिझाईन करतो कारण की मला डिझाईन करायला खूप आवडतं. सो गणपती बाप्पाचा पण तुम्ही जो आउटफिट पाहिला मी परफॉर्म केलं, मी छान असा अनारकलीसारखा अंगरखा घातला होता. आणि येस, अजून एक मी हा जो परिधान केला आहे, मी एक गोंधळ करतोय. सो येस, प्रत्येक वेळेस मी यंगस्टर्सला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की सध्याचं जग जे आहे ते मला वाटतं सध्या फक्त रील पुरता राहिलेलं आहे. 30 सेकंदाचं रील म्हणजेच डान्स असं नसतं, मला हे सांगू द्या. कारण की 19 वर्षाची मेहनत आहे आमची, जी तुम्ही बघतात आहे आज. आणि तुम्हाला खरंच या कलाक्षेत्रात जर काही करायचं असेल तर फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा की पॅशन टुवर्ड्स युअर गोल आणि परफेक्शन टुवर्ड्स युअर पॅशन. म्हणजे PP हा जो प्रकार आहे, पॅशन आणि परफेक्शन, जर तुम्ही हे अचीव करण्याचा जरी प्रयत्न केला ना, तुम्हाला तुमचा गोल नक्कीच मिळणार. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मायबोली मराठी, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र.